नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी टोमॅटोमधली एक गोष्ट दाखवायलो आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशीच आपली नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर मित्रांनो बघू शकता आता काल परवा दिवशीपासून थोडं ढगाळ वातावरण आणि 1-2 षटकारे पण पडलेत आणि जी मधलं आपल्याला भिजवायचं मी जी सांगितलं होतं जेणेकरून टेम्परेचर मेंटेन राहील आणि अशा प्रकारचे आपली टोमॅटो व्हायचे नाहीत, तुम्हाला काल पण सांगितलं होतं. तर मित्रांनो बघू शकता आता ही इथं शेंड्याला बघू शकता, इथं आपल्याला दिसतंय ही जी लागलेला गुच्छ आहे, हे फुलांचा गुच्छ आहे मित्रांनो. ही छोटा दिसतोय ती ही बघू शकता इथं. तर मित्रांनो ही काल परवा दिवशी उगं लहान होतं, हे बघू शकता, तुम्हाला मी जवळून दाखवतो. तर हे लहान होतं मित्रांनो, पाऊस पडला 1-2 षटकारे एकदम असं म्हणजे त्याला जीवदान भेटल्यासारखं झालं. कारण आतापर्यंत उन्हाळ्यात जमा होता मित्रांनो, जून महिना असला तरी पण उन्हाळ्यात जमा असतो जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत. आणि ह्याला जर म्हणलं तर मित्रांनो फुटवा बघू शकताय आता ह्या 2 दिवसामध्ये बघू शकताय इथं पण आलं आहे. हे म्हणजे प्रत्येक जी पान आहे का नाही ते बघू शकता आता इथं ह्या प्रत्येक पानावर हे बघू शकताय कशा म्हणजे पानाच्या बुडामध्ये कशा प्रकारे हे फुटवा निघालेला आहे हे बघू शकताय मित्रांनो. म्हणजे प्रत्येक पान फुटव्यानं भरून गेले, म्हणजे प्रत्येक पानाला फुटवा आलेला आहे मित्रांनो. आणि ह्याचं हिरवेपणा जी म्हणता का नाही तर ती हिरवेपणा आता हे पाऊस पडल्यापासून एकदम बेस्ट आला आहे. आणि हे आता 4 दिवसामध्ये मित्रांनो फुलं होतील ह्याची. म्हणजेच आपल्याला आता एक 4-5 दिवसामध्ये ह्याला तारकाठी लावायचा प्रोग्राम राबवावा लागणार आहे. कारण लवकरात लवकर जर आपण तारकाठी लावून घेतली तर आपल्याला हे बांधायला एक दोरीनं जर बांधलं का तर वारं कावदानाचं थोडं टोमॅटोला आधार भेटेल आणि टोमॅटो इकडे तिकडे पडायचं चान्सेस कमी होतील मित्रांनो. तर फायनली आता आपल्याला 2-4 दिवसामध्ये मी फुल लागल्याच्या नंतर पण व्हिडिओ टाकणार आहे. आणि तोपर्यंत ही जी ब्रँचेस निघणार आहेत का नाही हे म्हणजे फुटवा ज्याला म्हणतो ती बघा बुडापर्यंत फुटवा आहे हे बघू शकताय. तर ही फुटवा पण तोपर्यंत मोठा होईल जोपर्यंत ही फुलल. तर त्या वेळेस हे असं झाड तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर पुन्हा बघू शकताय आताच्या ह्या व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये किती ह्याचा बदल होणार आहे ती. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि आमचा प्लॉट कसा वाटला ती नक्कीच कमेंट करून कळवा बरं का. आणि तुमच्या पण टोमॅटोला फुलं लागले का ते पण कळवा, तुम्ही लागवड केली का नाही ते पण कळवा. तर पाऊस तुमच्याकडे जास्त झाला असेल परंतु आमच्याकडं पाऊस फक्त ही मधली माती ओली झाली, म्हणजे ते पण ह्या मल्चिंगमुळं ओली झाली. कारण मल्चिंगवरलं पाणी फक्त खाली पडलं त्याच्यामुळं ही ओली झाली. परंतु आपलं टोमॅटोमधलं टेम्परेचर का नाही ते मेंटेन झालं. एवढंच झालं आहे आपल्याकडे, एवढाच पाऊस झाला आहे. तर मित्रांनो आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून नक्कीच कळवा. तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन एका. तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान.